मित्रांनो, आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महिन्यानंतर करतोय, कारण आता पण आहे ना आपण जारवरतीच होतो आणि आता जार देऊन आलोय। तितक्यात आपले सोने आबा वगैरे आपले दिसले होते। तर पाठीमागे आपला हा जो निगुंडळ गावामध्ये हा जो मंदिर आहे ना, त्याच्याविषयी मला हा व्हिडिओ करायचाच होता, परंतु आज चांगल्या अर्थाने मला आहे ना सोने आबा आणि त्यांचे आपले शंकर काका आणि भिक्या काका असे पूजा करताना दिसले। तर हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच करायचा आहे। खंडोबा देवाचं हे मंदिर आहे छोटंसं, आणि एक आपला राखणदार म्हणून एक कुत्रा होता ना, तर त्याची एक इथे मूर्ती पण आहे। तर याच्याविषयी आपण आहे ना जाणून घेऊया आपल्या सोन्याबाबांकडून। खरं तर आपले सोन्याबाबा पण खूप वर्षानंतर, मला वाटतंय 2 वर्षानंतर हा व्हिडिओ बनतोय, त्या व्हिडिओमध्ये आपले दिसत आहेत। तर सोन्याबा, आपल्याला सांगा जरा या देवाची माहिती, काय विषय काय। हा कुत्रा नवसाला पावतो, पण काय झाला हे बघा, तर तो नवसाला पावतो। हा जो कुत्रा आहे ना, हा जो नवसाला पावणार आहे, आणि त्याची माहिती आपल्याला देतात सोन्या बाबा। त्याच्या मनात, तुमच्या मनात काय इच्छा असेल तो पूर्ण करतो। आणि त्याची तुम्ही त्याची सेवा केली, करा नका करू, एखादा नारळाचा फल द्यायला हवं, आणि तुमच्या मनातल्या गोष्टी तुमच्या पूर्ण करणार। पण इच्छा वगैरे अशा काय झालेल्या आहेत का? अशा म्हणजे झाले भरपूर झाले। त्याची 2-3 जरा उदाहरणं द्या। पोरगी मिळत नव्हती, त्याला पोरगी मिळली। मूल व्हायच नव्हता, त्याला मूल झाला। तर कसं माहिती काय, नवसाला कुत्रा हा खंडोबामध्ये बाबा, याची स्थापना कधी झाली? ही बरीच वर्ष झाली। कारण हा जो देऊळ आहे ना, आपला मंदिर एक छोटासा होता, तर आम्ही 2 वर्षापूर्वी आहे ना, हे पोरापोरांनी मिळून आहे ना हा असा एक शेड मारले। गेल्या वर्षीच मारलेली, काहीतरी आदल्या वर्षी 2024ला काहीतरी मारलेली होती। आणि अशा तऱ्हेने हे आता एकदम पक्का असं थोडक्यात केलेलं आहे आम्ही। आणि आतमध्ये एक कुत्रा आहे, त्याचं फुल दिले नाही त्याच्यामुळे काही दिसत नाही। एक खंडोबाची मूर्ती आहे का बाबा? ती दगड स्वरूपात आहे। आणि हा बघा, हा जो आहे ना कुत्रा देऊ, हे बघा, हा कुत्रा आहे। कुत्रा नवसाला पावतो, हा नवसाला पावतो असं म्हणतात आपले सोने बाबा। आणि त्या अनुभव घ्या, त्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला कळत नाही। बरोबर। त्याची स्थापना किती सालामध्ये झाली, काय आयडिया आहे तुम्हाला? नाही, म्हणजे जुन्यातले, परंतु मंदिर असाच होता। आणि आता 2 वर्षापूर्वी आम्ही हा पक्का असा एक शेड तरी मारून केलेला आहे। पहिला असा साधाच होता, पण आता तो नवसाला पाहायला लागला, म्हणून आम्ही आपल्या त्याचा सुधारणा केली। आज पूजा का केली, काय खास? आम्ही बसलेला विचार केली, म्हटलं कुत्रा तरी बेनून नेऊया रे। ओके, गव्हात वाढला तर बराच, बरोबर, काढूया। हा, जाता येतात लोक पाया तरी पडतील, नमस्कार करतील। नाही, बरेच लोक अशी असतात की आपल्या कोकणातली जे लोक आहेत ना, ती अशी प्रवास करतात, रस्त्यावरती छोटीशी मूर्ती किंवा दगड स्वरूपात जे असतं त्याला काय हळद पिंजर लावलं तरी पण ती लोकांची श्रद्धा असते, हा, त्यांना पाया पडून जातातच। आणि इथं आहे ना आपला हा जो कारुल फाट्यावरून हा रस्ता इकडे तळवलीमध्ये जातोय, तर निगुंडळ पहिला स्टॉप आहे ना त्याच्या आधीच आहे हा मंदिर। तर लोक भरपूर अशी हॉर्न वगैरे देऊन पाया पडून जातातच। पण याची खाद्य मला काय माहिती नव्हती, फक्त मला एवढंच माहिती होतं की हे नवसाला पावणार आहे, बरोबर ना? परत आमची एक सती माऊली आहे, आपली सती माऊलीचं काय आहे बाबा? सती माऊली ती जुन्यातला एक पारे होती मोठी, ती आपोआप ती कांडी आली आणि ती जागसून झाली वाजामध्ये, ती पारेला अशी फला यायला लागली, बरोबर, अल्लग अल्लग। आणि तेव्हा ती देवीनं स्वप्नात गेली। स्वप्नात गेलीच्या नंतर मग लोकांनी मग विचार केली मंदिर बांधायचा, बरोबर, आणि मंदिर बांधली ना, आता नवसाला अनेक पावते, बरोबर, असं आहे। सती माऊलीचं मला माहिती आहे, नवसाला पावणारी आपली देवी आहे। आणि तसंच आपल्याकडे कोकणात बरेच असे देवस्थान आहेत की आपल्या ते नवसाला हाकेला धावणारे आहेत। आणि याची काय तुम्हाला कल्पना वगैरे काय, म्हणजे तुमच्या राज्यात असे काय तुमच्या म्हणजे डोळे देखत काय असे ही चमत्कार घडलेत? या खंडोबावर आम्ही अनुभव घेतलेला आहे, की आम्ही शिकारीला जात होतो, बरोबर, तर शिकारीला ना असा त्याला नाव घेतलेला बा, आम्ही आता शिकारीला जात आहे, त्याला बरीच वर्ष झाली, आणि खरोखर शिकार झाली, लगेच दिसला। हा म्हणजे पाळीव कुत्रा होता का कोणाचा घरी? कोण? रातेकर, कोण आहे? बापूस। ओके ओके, भिकी म्हणजे कोण? सोलकर का? सोलकर, अच्छा, त्यांचा का? त्यांचा कुत्रा म्हणजे एवढा। पण आपल्या चिखलीमध्ये पण बाबा एक देवस्थान असंच आहे की कुत्र्याचं, म्हणजे प्रत्येक गावामध्ये आहे असं काही ना काहीतरी आहे, बरोबर। ते आपण आता मूर्ती एक बसवले, आणि ती दगडाची मूर्ती, त्याच्यामध्ये बाबा बोलतात खंडोबा आहे, खंडोबा आहे, खंडोबा आहे, हा खंडोबा आहे, बरोबर।
आणि आपल्याकडे जेव्हा मे महिन्यात कार्यक्रम वगैरे असतो हो तर सगळं हा तर आपण इथं पण बरोबर. आणि हे झेंडे आहेत ना हा. हे पण आणून करतो. हे बघा पद्धतशीर सगळा तो होतो. बरोबर. आता बाबांनी पूजा केली नाही हा. बरोबर. हो हो आता रोज पूजा करायला येणार काय ना आता कधीतरी आपला नेहमी नाही बरोबर आता कधीतरी येऊ. बरोबर. सणासुमारी म्हणजे आमची कोकणातली जी पिढी असते ना ती अशी म्हणजे कुठेतरी त्यांची श्रद्धा असते त्या मंदिराची साफसफाई करायला. म्हणजे सुट्टी असली की बाबा येतातच. आता हे बघा हे थोडे खड्डे पण भरलेत. आमचा निघुंडाचा रस्ता आहे ना तो जरा खड्ड्याने भरपूर ही झाला होता पण आम्ही खड्डे जरा बुजवलेत. आणि आता या बाबांनी जरा एक केर कचरा काढून सगळं साफसफाई करून त्या देवाची चांगली एक पूजा केलेली आहे. हे बघा हे आमचे सोने आबा, चला पावतो म्हणून हे आमचे शंकर काका आणि आमचे भिक्या काका. बरेच वर्षानंतर बाबा तुम्ही आला होतात व्हिडिओमध्ये. तर आता काय घरी आता घरात आहो. चला आज काय दिनकार्य काय आजचा नाही नाही ती रात्रीची पेटते बाबा ही सूर्यकिरणावरती आहे ती. ना ती मोठी लावायची आता अंधारात पडून बसणं. होय ना. मोठी आपल्या घरात लहान आहे ना. हो चालेल चालेल. आता काय दिवसाची सुरुवात काय आहे. आज सांग नाही आता दिवसाची सुरुवात झाली आहे. किरव्या बिरव्याना माशांना काय जाताव की नाही. जाऊ एक दिवस जाऊ हो. तू येत नाही खाल्लं काय नाही. मला मी आता बाबा काय करणार. ही माझी लक्ष्मी इथं उभी आहे बघा. कोकणजलची राणी चालली भरायला पाणी. कसं माहिती का तुम्ही ती पाटला सोडून मग हे काय कोकणजल. मित्रांनो आपण एक थोडक्यात आपल्याला बाबा वगैरे पूजा करताना दिसले तर बरेच दिवसाने आपल्या चॅनलवरती हा एक व्हिडिओ येणार आहे. आणि आपल्या कोकणामध्ये ना भरपूर असे देवस्थान आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे बरेच असे व्हिडिओ पेंडिंगला आहेत ते टाकेन बोलते आपल्याला वेळ नव्हता मिळत. पण हा जो व्हिडिओ आहे तो आता लवकरच आपण टाकण्याचा प्रयत्न करू. तर चला मंडळी भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय मंडळी. बरेच दिवसांनी व्हिडिओ करते त्याच्यामुळे बोलण्याला भरपूर जरा त्रास पण होतोय पण असू दे. अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामींवरती विश्वास आहे. चला मंडळी बाय बाय.